नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी आपल्याला नेमके ठाऊक नसलेले शब्द वापरले तर आपल्याला जे सांगायचं आहे त्याच्यापेक्षा वेगळाच संकेत किंवा वेगळी भूमिका ऐकणाऱ्यांकडे पाठवली जाते. आणि म्हणूनच शब्द खूप जपून वापरायचे असतात, खूप जपून वापरावे लागतात. मी अनेकदा एक संदर्भ देत असतो की यशवंतराव चव्हाण असं म्हणायचे की राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात वावरणारी जी मंडळी आहेत त्यांनी कायम जपून बोललं पाहिजे. आपण काय बोललं पाहिजे याची तयारी करताना आपण काय नाही बोलू आणि कुठची गोष्ट बोलताच कामा नये याचं भान सार्वजनिक जीवनातल्या नेत्याला आणि कार्यकर्त्याला असलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण नेहमी सांगायचे. नेहमी सांगायचे. दुर्दैव असं आहे की आज कदाचित आजच्या पिढीतले जे नेते, कार्यकर्ते, प्रवक्ते वगैरे आहेत त्यांना याच गोष्टीचं भान उरलेलं नाही. त्यामुळे काय बोलायचं याची तयारी करून येण्यापेक्षा काय बोलायचं नसतं अशाच गोष्टींची आणि अशा शब्दांची बेगमी करून ही मंडळी माध्यमांसमोर किंवा सार्वजनिक मंचावर येत असतात काय, असा प्रश्न पडतो. आज हा विषय मी एवढ्यासाठी घेतोय की महाराष्ट्रामध्ये शरद पवार हे सगळ्यात वरिष्ठ आणि वयस्कर नेते आहेत. आणि कितीही विरोधात असलं तरी त्यांचा उल्लेख आणि संदर्भ देताना लोक आपल्या तोंडून वावगा शब्द जाऊ नये याची काळजी घेतात. आणि हेच शरद पवार आणि उबाठा शिवसेनेचे प्रवक्ते आणि पूर्वीचे संपूर्ण अखंड शिवसेनेचे प्रवक्ते किंवा मुखपत्राचे संपादक आणि मध्यंतरीच्या काळात कधी शरद पवार, कधी महाविकास आघाडी, कधी उबाठा असे असलेले प्रवक्ते संजय राऊत या दोघांनाही 5 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचे संस्थापक किंवा जनक मानलं जात. विधानसभा निवडणुकीमध्ये कौल महायुतीला मिळालेला होता, पण मतदाराशी दगाफटका करून मतदाराला नको असलेल्या लोकांना सत्तेवर आणून बसवण्याचा डाव विरोधातले शरद पवार आणि महायुतीतले संजय राऊत यांनी केला होता. अगदी निकाल लागेपर्यंत युती 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 म्हणून अगदी झिम्मा फुगडी खेळणारे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी निकाल लागल्यानंतर 2019 मध्ये एकदम उलटी भाषा सुरू केली होती. आणि त्यातून मग पुढे लोक उघडपणे बोलायला लागले की संजय राऊत हे उद्धव ठाकरेंची भाकरी खातात आणि शरद पवारांची चाकरी करतात, इथपर्यंत बोललं गेलेलं. अगदी उघडपणे सोशल मीडियामध्ये हे शब्द वापरले गेले. आणि कधी कधी जेव्हा विचारलं जायचं की संजय राऊत नेमके कुठल्या पक्षाचे आहेत, ते का शरद पवारांची बाजू घेतात, तेव्हा अनेकदा शरद पवार हेच आपले गुरु आहेत आणि मी शरद पवारांचा सुद्धा माणूस आहे असं छाती ठोकून संजय राऊत यांनी सांगितलेलं सुद्धा आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतो की शरद पवार हे त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार किंवा कन्या सुप्रिया सुळे किंवा पुतण्या अजितदादा आणि नातू रोहित पवार यांना सुद्धा कळले नसतील. किंबहुना शरद पवारांना शरद पवार जितके कळलेले नाही तितके आपल्यालाच कळलेले आहेत, अशा थाटामध्ये संजय राऊत कायम बोलत असतात, काय ते वक्तव्य करत असतात. त्यामुळे संजय राऊत बोलले तर त्यातून शरद पवारांचा अवमान होण्याची शक्यता नसते किंवा शरद पवारांच्या विरोधात संजय राऊत कधी बोलणार नाहीत, हे एक गृहीत आहे. एक गृहीत आहे. आणि दुसरीकडे संजय राऊत यांनी कितीही गैरलागू भाषा वापरली, वक्तव्य केलं तरी संजय राऊत चुकलेत असं शरद पवार बोलण्याची शक्यता कोणीही मान्य करणार नाही. हे एवढं त्रांगडं असताना अचानकपणे गेल्या काही दिवसात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक प्रकारची वितुष्ट निर्माण झाली. आणि त्याचं कारण सरळ आहे. त्याचं कारण सरळ आहे की ज्याला गेली 3 वर्ष, 2.5 वर्ष
संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि मग त्यांचे हितचिंतक गद्दार 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 असं हिणवत होते, त्या एकनाथ शिंदे यांचा सत्कार दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शरद पवारांच्या हस्ते करण्यात आला. आणि महादजी शिंदे यांच्या नावाने दिला जाणारा जो राष्ट्रीय पुरस्कार आहे तो एकनाथ शिंदे यांना देण्यात आला. आणि तो देण्यासाठी शरद पवार हे प्रमुख पाहुणे, म्हणजे सत्कार प्रॅक्टिकली शरद पवारांच्या हस्ते झाला. आता शरद पवार हे असला खेळ करण्यात एक्सपर्ट आहेत की मित्र पण राहायचं आणि जखमेवर मीठ पण चोळायचं. शरद पवारांची राजकारणाची नीती ही कायम अशी राहिलेली की मैत्री करायची आणि मित्राला संपवून टाकायचं. कोणाला शत्रू म्हणून संपवण्यापेक्षा शरद पवारांनी मित्र बनवलेले किती लोकांना संपवलंय बघा. उलट शत्रू जगवलेले किंवा ज्यांना आपलं अस्तित्व टिकवायचं असतं आणि जगायचं असतं राजकारणात, ते शरद पवारांच्या जवळपास फिरकत नाही. त्यांना माहितीये की शरद पवारांच्या जवळ गेलं की आपला शेवट जवळ आला. आणि म्हणून शरद पवार हे असले खेळ करत असतात की मैत्री करायची आणि तुमच्या जखमेवर मीठ चोळायचं. 2.5-3 वर्ष जर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे हे वनवासात जाऊन पडले, पक्ष फुटला, निवडणुकीत लज्जास्पद पराभव पदरी आला आणि त्यामुळे उठता बसता दिवस रात्र झोपेत आणि जागेपणी ज्या एकनाथ शिंदेवर संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे आणि संपूर्ण उबाठा शिवसेना गरळ ओकत होती, अशा माणसाचा शरद पवारांनी दिल्लीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करायचा. तर उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना मिरच्या झोंबल्या असत्या तर नवल नाही. आणि त्यामुळे आम्हालाही राजकारण कळतं, तुमचं दिल्लीतलं राजकारण काय ते आम्हाला कळत नाही असं समजू नका, अशा शेलक्या भाषेमध्ये संजय राऊत यांनी शरद पवारांवर हल्ला चढवला असेल किंवा त्यासाठी सामनामध्ये अग्रलेख लिहिला असेल तर तो राजकारणातला विषय आहे. भले सत्कार हा राजकीय स्वरूपाचा नसला तरीही विषय हा राजकारण बाह्य होता. त्यामुळे अशा विषयात जो 2 राजकारण्यांमध्ये काय लागलं असेल तर त्यामध्ये इतरांनी पडायची गरज नाही. ही नेमकी गोष्ट दिल्लीत झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक आणि सरहद या संस्थेचे संस्थापक आणि सर्वेसर्वा संजय नहार यांनी या विषयामध्ये बोलायची गरज होती असं मला वाटत. पण बोलायला गेल्यानंतर शब्दाचं भान ठेवलं पाहिजे. जी काय खडाजंगी नेमकी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुरू झाली त्यामध्ये तिथे जे काही परिसंवाद झाले त्यातही राजकारण आलं. नीलम गोरे आणि इतर काही पृथ्वीराज चव्हाण वगैरे लोकांच्या मुलाखती झाल्या. मला वाटते सुरेश प्रभूंची पण मुलाखत झाली. या सगळ्यामध्ये आपोआपच राजकारण आलं, कारण मी नावं सांग तिन्हीच्या तिन्ही राजकारणातली नावं आहेत. त्यामुळे राजकारण्यांची मुलाखत घेतल्यानंतर तिथे साहित्यिक चर्चा होण्यापेक्षा राजकारणावरच विषय आणि काय म्हणतात ते काटश खेळले जाणं स्वाभाविक होतं. आणि अशा ठिकाणी नीलम गोरे यांच्या मुलाखतीने जे राजकीय वळण घेतलं त्यामुळे उबाटा शिवसेना दुखावली जाणं हे स्वाभाविक होतं. पण नीलम गोरे यांच्या त्या राजकीय वक्तव्याने किंवा उद्धव ठाकरे यांच्यावरच्या आरोपाने जो काय धुरळा उडाला तो अगदी शरद पवारांच्याही नाकातोंडात गेला असेल तर नवल नाही. कारण हे संमेलन आणि ती मुलाखत किंवा ते वक्तव्य समोर येण्याच्या आधी महादजी शिंदे पुरस्कार आणि तो नेमका एकनाथ शिंदे यांना देण्यावरून राजकारण सुरू झालेलं होतं. उबाठा शिवसेना दुखावलेली होती, संजय राऊत पिसाळलेले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार स्वागताध्यक्ष असलेल्या मंचावर नीलम गोरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर पैसे घेऊन, वस्तू घेऊन, मूल्यवान वस्तू घेऊन पक्षाची उमेदवारी आणि तिकीट विकल्याचा आरोप केला.
तर संजय राऊत यांनी त्याकडे काय म्हणतात तो दुर्लक्ष करावं ही अपेक्षा करता येत नाही. उलट अशा गोष्टीकडे तर संजय राऊत यांचं बारीक लक्ष असतं. आणि त्यामुळे शरद पवार यांच्यावर आधीच उखडलेले संजय राऊत आणि त्यात संमेलनात नीलम गोरेंना मंच देणं यावरून संजय राऊत अधिकच दुखावले तर नवल नव्हतं. आणि म्हणूनच मग निदान आठवडाभर तरी आडून आडून का होईना संजय राऊत आणि शरद पवार यांच्यातला दुरावा किंवा रागलो हे जाहीररित्या चव्हाट्यावर आले. जाहीररित्या चव्हाट्यावर. आता हे मी एवढ्यासाठी समजावतोय की या विषयामध्ये संमेलनाचे आयोजक संयोजक संजय नाहर यांनी पडायला नको होतं. पण साहित्य संमेलन आणि काही काळ का होईना साहित्यिकांचा सहवास मिळाल्यानंतर शब्दांशी आणि भाषेशी खेळणं याचा मोह नहार यांनाही आवडता आला नसता. म्हणून त्यांनी एक वक्तव्य करून टाकलं, शरद पवार हे हत्तीवरचे म्हणून ते माहूत आणि संजय राऊत घोड्यावरचे म्हणून ते राऊत. शब्द जमवणं ही एक काही कविता वगैरे काय असेल ते अनुप्रास काय काय असेल ते. मुद्दा असा आहे मित्रांनो की हे शब्द बोलल्यानंतर त्याचे अर्थ काय होतात याचा संजय नहार यांनी विचार केला का? माहूत जो असतो तो हत्तीवर बसतो इतकंच नाहीये, हत्तीवर अंकुश ठेवू शकतो. इतका प्रचंड ताकदीचा जो हत्ती आहे त्या हत्तीला आवरणं, त्याच्या तोंडात काही ती वेसण घालून सोंडेला लगाम लावून हत्तीला आवरणं शक्य नसतं. अशा वेळेला हातात अंकुश घेऊन हत्तीच्या डोक्यावर ठराविक ठिकाणी अणुकिचूच्या टोकाने टोचलं तर हत्ती त्या वेदना असह्य होऊन शरणागत होतो. म्हणून हत्तीवर बसणारा तो माहूत नसतो, तर हत्तीला आपल्या नियंत्रणाखाली ठेवू शकतो. आणि कितीही चिडलेला वगैरे हत्ती असेल तरी त्याला आपल्या कब्जामध्ये आणू शकतो, आवाक्यात आणू शकतो. त्याला माहूत पडतात. तेव्हा संजय नहार जे बोलले की हत्तीवर बसतो तो माहूत आणि ते शरद पवार आहे, त्यांची उपमा मी चुकीची म्हणणार नाही. पण त्याच शरद पवारांना ते ज्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षाच्या हत्तीवर बसलेले होते त्याच्यावर किती अंकुश ठेवता आला? ते शरद पवार महाविकास आघाडी नावाच्या एका हत्तीवर बसलेले होते, ज्याला विधानसभेतलं बहुमताचा हत्ती म्हणता येईल. की त्यांचे 54 उद्धव ठाकरेंचे 56 असे 110 आणि भाजपचे काय ते काँग्रेस पक्षाचे 44 असे 154 आमदार अधिक अपक्षांचा गोतावळा अशा जवळजवळ 160-70 आमदारांचं काय ते बहुमत म्हणजे हत्तीचं बळ होतं. त्या महाविकास आघाडीचा माहूत कोण होता? शरद पवार होते. आणि त्याच्यावर शरद पवारच अंकुश ठेवतात हे संजय राऊतांनी सामनात पवारांची खास मुलाखत घेऊन दाखवून पण दिलं होतं. आणि त्यात मुलाखतीच्या दरम्यान संजय राऊत म्हणाले सुद्धा होते, शरद पवार समजून घ्यायला 100 जन्म घ्यायला लागतात. मला वाटते ती मुलाखत संजय नहार यांनी वाचलेली किंवा ऐकलेली नसावी किंवा त्याची जाहिरात ऐकलेली नसावी. अन्यथा आपण जे शब्द बोलतोय त्याचे विपरीत अर्थ निघू शकतात याचं भान संजय नहारना आलं असतं. आणि मग हत्तीवर बसतो तो माहूत असले शब्द नहार यांनी उच्चारले नसते. हत्तीवर सगळे बसतात. हत्तीवर काही ती अंबारी असते, त्या अंबारीमध्ये राजा, सरदार, लढवय्ये बसायचे, सेनापती बसायचे. पण हत्ती नियंत्रित करणं हे त्यांच्या आवाक्यातली गोष्ट नसायची. हत्ती पिसाळला तर अंबारीत बसलेला सेनापती आहे, सरदार आहे की राजा आहे त्यालाही भिरकावून देण्याची क्षमता हत्तीमध्ये असते. आणि म्हणून हत्तीवर बसणारा माहूत नव्हे, हत्तीच्या
डोक्याच्या मस्तकाच्या अगदी जवळ बसलेला आणि प्रसंगी त्याला अतिशय वेदना होतील अशा जागी टोचणारा जो माहूत असतो तो महत्वाचा असतो. त्याच्या नियंत्रणामध्ये हत्ती असतो. आता शरद पवार हे हत्तीवर बसणारे माहूत असं म्हटल्यानंतर संजय राऊत यांना एक प्रश्न विचारावा वाटतो की तसं असेल तर एनसीपी नावाचा हत्ती उधळला तेव्हा तुमचा माहूत काय करत होता? अंकुश घरी ठेवून मग हत्तीवर येऊन बसला होता का? की कुठच्या तरी बँकेच्या लॉकरमध्ये अंकुश जपून ठेवला आणि हत्तीवर येऊन बसला आणि हत्ती असा उधळला, भडकला की त्याने माहुतालाच फेकून दिलं आणि माहूत गाल सोडत बसला, काय करू शकला नाही. ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा हा माहूत काय करत होता? महाविकास आघाडी हे जे प्रचंड बहुमताचा हत्ती होता त्याच्यावर बसलेला आणि त्यावर नियंत्रण ठेवू शकणारा माहूत सुद्धा शरद पवारच होते. पण हत्ती उधळलेला दिसतोय, भरकटच चाललेला दिसतोय. एकनाथ शिंदे 40 काय किती 22 आमदार घेऊन सुरतला गेले, तिथून गुवाहाटीला गेले. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडी सरकार संकटात आलेलं दिसत होतं. तेव्हा महाविकास आघाडीवर अंकुश ठेवणं उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचं मस्तक होतं. उद्धव ठाकरे हे जे भडकलेले होते तेव्हा त्यांना अंकुश देऊन त्यांच्यावर महाविकास आघाडीला सुरळीत करणं ही माहूत म्हणून शरद पवारांची जबाबदारी होती. काय केलं त्यांनी? शरद पवार म्हणाले की हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. शिंदे यांचं बंड हे शिवसेनेचं असलं तरी त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आलं असेल तर विषय शिवसेनेपुरता मर्यादित राहत नाही. महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलंय आणि म्हणून त्या सरकारच्या मस्तकावर बसलेला माहूत याने महाविकास आघाडी नियंत्रित करण्यासाठी अंकुश वापरायला हवा होता. माझ्याकडे अंकुश नाहीये, ही अंकुश लावण्याची वेळ नाही. शरद पवारांनी ती जबाबदारी ढकलली. म्हणजे माहूताने हत्तीला आवरण्याचं काम केलं नाही. आणि घोड्यावर बसलेले राऊत संजय नहार यांना राऊत हा शब्द घोड्यावर बसलेला एवढा माहितीये. पण मराठीमध्ये रडत राऊत नावाचा सुद्धा एक शब्द आहे असा. राऊत या शब्दाला अलीकडे रडत नावाची एक जोड दिली जाते. आणि घोडदळामध्ये सगळ्यात मागे पडणारा आणि घोडा भरधाव वेगाने ज्याला दौडवता येत नाही त्याला रडत राऊत म्हणतात. हे संजय नहारना माहिती आहे का? नसेल तर तो माहूत आणि हा राऊत हे सांगण्याची गरज काय? संजय राऊत कायम घोड्यावर बसलेले असतात आणि आपला घोडा प्रचंड वेगाने दौडतोय असं ते भासवतात. पण त्यांचा घोडा 10 किलोमीटर नाही 10 मीटर पण दौडत नाही. ही वस्तुस्थिती आहे. रोज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन माध्यमात दौडणारे घोड्यावरचे रडत राऊत यांनी 5 वर्षामध्ये शिवसेनेची उबाठा शिवसेना केली आणि विधानसभेमध्ये शिवसेनेला 20 आमदारांपर्यंत खाली आणली. याला घोड्यावरचा रडत राऊत म्हणतात, राऊत म्हणत नाहीत. म्हणजे संजय नहार यांनी जे माहूत आणि राऊत हे शब्द उच्चारले त्याचा अर्थ त्यांना तरी कळलाय का? आणि त्यांच्या समोर कॅमेरे घेऊन दौडत उभे राहणारे जे कोणी पत्रकार, अँकर किंवा कॅमेरामन होते त्यांनाही हा राऊत आणि माहूत या शब्दातला अर्थ कळतो का हा प्रश्न आहे. पण शब्द जुळणारा आहे. र ला र आणि ट ला ट जुळवला की कविता आणि अनुप्रास यमक वगैरे होतं ते करायचं. अशा पातळीवर जर मराठी साहित्य संमेलन जात असेल तर मराठी भाषा अभिजात म्हणून मान्यता दिली म्हणून तिला काय भवितव्य असेल असं मला वाटतं. पण तो भाग वेगळा आहे. इथे विषय राजकारणाचा आहे.
शरद पवार हे खरोखरच हत्तीवरचे माहूत असते तर आजही महाविकास आघाडीची इतकी धुळदाण झाली नसती, एवढी धुळदाण झाली नसती. आणि राऊत खरोखरच घोड्यावर बसून दौडणारे, राऊत घोडेस्वार असते आणि रडत राऊत नसते तर शिवसेनेची इतकी दुर्दशा झाली नसती, इतकी दुर्दशा झाली नसती. मुद्दा असा आहे मित्रांनो, की शब्द सुचले म्हणून बोलायचे, यातून त्या शब्दाची, त्या भाषेची लज्जत आणि खुमारी सुद्धा जात असते. दोनदा साहित्य संमेलनाचे संयोजक घुमान आणि दिल्ली या दोन साहित्य संमेलनाचे संयोजक आयोजक झालेले संजय नहार यांनी कमीत कमी मराठी भाषेतले हे बारकावे आणि त्यातल्या काय असतात त्या चढ उतार, अर्थ अन्वय अनर्थ समजून घ्यावे, एवढीच त्यांना विनंती करावीशी वाटते. नाहीतर शब्दांचे बुडबुडे रोजच्या रोज सगळ्या चॅनेलवर सगळे प्रवक्ते आणि सगळे पत्रकार उडवतच असतात. तेव्हा हत्तीवरचे माहूत आणि घोड्यावरचे राऊत या दोनही उपमा किती गैर लागू आणि निरर्थक आहेत हे सांगण्यासाठीच हा व्हिडिओ केला. मित्रांनो, आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.